वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा। जेथे मस्तक माझे झुकावे तिथे श्री गुरु चरण तुमचे असावे। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। शिवराया कीर्तनालया हो शंभुराया कीर्तनालया या या आम्हावरी कृपा करा हो कृपा करा हो कृपा करा हो कृपा करा। शुभराया जगदालया हो शुभराया कीर्तनालया हो आम्हावर कृपा तुझ्या हो कृपा तुझ्या कृपा तुझ्या हो कृपा तुझ्या। शिवराज कीर्तनालया या या शंभुराज कीर्तनालया या या आम्हावरी कृपा करा हो कृपा करा वरी कृपा करा हो कृपा करा हो। आवाज कोण आज करू बरे व्यवस्थित नाही ना। संत चरण राजा लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परि उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थायी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे पाचवे वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन करणारे विश्ववंदन जगद्गुरु तुकोबराय। या तुकोबराचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलाय। अभंगावरती चिंतन मांडण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला वाटतं तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे माझं अहो भाग्य। कारण बाबा बाहेर लाख कीर्तन करेल वेगळे, बाहेर 50-50 हजार 20-20 हजार कीर्तनाचे घेल ते वेगळे, पण गावामध्ये कीर्तन करायचं जन्मभूमीमध्ये कीर्तन करायचं म्हणजे इंद्रपदाची या ठिकाणी फिलिंग येते। विठ्ठल कीर्तन
सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला अहोभाग्यानं आली. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी साथीला असलेले आपले किरण महाराज असतील, पखवाजाच्या साथीला मृदंगरत्न म्हणायला काही हरकत नाही. याचा आवाज लय कमी झाला. असं जर शेवटलो कीर्तनकारच म्हणलं उद्या नगदी दुकान बंद करणे. विठाला विठाला त्याच प्रकारे गायनाच्या साथीला असलेले आपले शिवा महाराज असतील, आपल्याच परिसराचं वैभव, आपल्याच परिसराचं रत्न दादा असतील. मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमी, करावं तेवढं कौतुक कमी. आपले गाडेकर बाबा असतील. बाबा या ठिकाणी भानगड अशी झाली, सगळे ज्ञानानं ध्यानानं तपानं जपानं सगळेच मंडळी श्रेष्ठ झाली, तर फक्त कीर्तनकार कमी पडला. सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपले बालगोपाल मंडळी असतील, आमचे माझे आधारस्तंभ आमचे प्रकाश बाबा असतील. बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले विनेकरी बाबा असतील. भानगड अशी झाली बाबा, मला वाटलं विना तुम्हीच घेऊन राहिले का नु पहिल्यापासून. आ असं ऐकते जाऊ द्या मग, असं ऐकते. हा मग आता सध्या पाऱ्याची त्याची लय भानगड पडली बाबा, पाऱ्याला इकद्यानं पडवायला माणसं. आता आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होते. पेटीच्या साथीला ज्यांच्या मुखातून आपण सुसरावे अशी रामकथा श्रवण करत आहे असे आपले बाबा, आपल्याच गावचं रत्न. खरं म्हटलं बाबा, कीर्तन करणं सोपं आहे. दिवसा कथा करून रात्री कीर्तनाला हरिपाठाला हजर राहणं म्हणजे जरा जड जात असतं. बाबांची प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्यांच्याही चरणी नतमस्तक. मला वाटतं आज भानगड अशी झाली बाबा, जे कधी कीर्तनाला येत नाही का ते आज कीर्तनाला दुसरा. बरोबर ना मामा? हा, पुढंच बसले बरोबर. सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांची गोडाशी साऊंड सिस्टम आहे. दादांचेही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. चोपदार मामा असतील आपले. खरं म्हटलं तर नुसतं आपल्या गावापुरतं नाही, आपल्या पुऱ्या परिसरात चोपदारकीमध्ये ज्यांचं आदराने नाव घ्यावं असे आपले चोपदार मामा असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक. विशेष म्हणजे कार्यक्रम लाईव्ह आजचा. घोटाळा करायचा नाही, गडबड कधी घालायचे नाही. हा, व्यवस्थित जसे बसले तसेच बसायचे. मला वाटतं अजून बी पब्लिक यायला सुरूच आहे का नो, आहे ना? ते म्हणते येऊ द्या म्हणते, त्याला त्याचं येवणं झालं का मग जाऊ म्हणते आपण. कीर्तन लाईव्ह चालू आहे. कधी कोणाकडे कॅमेरा फिरन आणि कधी आपण महाराष्ट्रभर दिसू याची शाश्वती नाही. म्हणून ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनलचे आमचे सर्व दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कीर्तन जर आता डोक्यात बसलं नाही, घरी जायचं, ब्रह्मांड नायक चॅनल सर्च करायचं, त्याच्यावरती आपलं नाव सर्च करायचं, पाहून घ्यायचं, सबस्क्राईब करून टाकायचं. दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्यांच्याही चरणी नतमस्तक. वडीलही या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. आई आजी सगळ्याच या ठिकाणी. भाऊ पहिली गोष्ट, नावं सगळ्याचे पाटे, पण घ्यायला गेलं तर पुरं कीर्तन आपल्याला नावावरच करावं लागेल. सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे पाटील बाबा, बाबांच्या चरणारविंदांना नतमस्तक करून कीर्तन रूपी सेवेला आरंभ. विठाला संत चरणाराच्या लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की संत चरणाराच्या लागता सहज, संतांचे चरण रज आम्हाला सहज जरी लागले तरी आमच्या जीवनाचं निश्चित काय होतं, सोनं होत असतं. कारण बाबा एखादं गंजलेलं लोखंड असावं, ते लोखंड परिसाच्या संगतीमध्ये हवं, परिसाच्या सोबतीमध्ये हवं, त्याचं सुद्धा सोनं व्हावं. त्याच प्रकारे आपल्या या जडमूड जीवाला संतांची संगत लाभणं म्हणजे आपल्या जीवनाचं निश्चित सोनं होत असतं. संत चरणाराच्या लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. ह्या संतांची संगत आम्हाला लाभली तर काय होईल? आमच्या अंतकरणामध्ये जी संसार रूपी वासना भरून राहिली, त्या वासनेचं बीज मुळात सगळं जळून जाय सांगितलं. काय अभंगाचा जर भावार्थ आपण पाहिला, जळून जाय म्हटलं, निघून जाय नाही. जळून एखादी वस्तू एकदा जळून गेली तर ती परत उद्भवत नसते. काय आपल्या गावात एखाद्या दिवशी असं झालं, एखादा माणूस मेल्यास नंतर जाळल्यास नंतर डबल चिंता झालं का? असं होणार आहे का? तुम्हाला मी नवीन दिसू राहिले का?
नाही ना मग बोलत चाला ना, बगर माईकची बोलले तरी शेवटच्या टोकात आवाज जाईल. बोलत चाला. कधी होणार आहे का बाबा असं? झालं नाही याच्या पुढे होणार नाही. हीच वासना बाबा एखाद्या वेळेस आमच्या अंतकरणातून जर ही मुळासकट जर जळून गेली तर मग आम्हाला परमात्म्याच्या नावाबद्दल आवड वाटायला लागेल, आदर निर्माण होईल. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग आमचं जे सुख आहे बाबा त्या सुखामध्ये दिवसांदिवस काय क्षणाक्षणाला वाढ होत जाईल. सांसारिक सुखात जर आपण विचार केला बाबा, सांसारिक सुख हे घटत जातं, सांसारिक सुख हे घटत जातं, पण परमार्थिक जे सुख आहे त्या सुखामध्ये दिवसांदिवस काय जेवढे आपण त्यामध्ये भर टाकू तेवढे ते वाढत जात असतं. सोन्याच्या दुकानात गेलो 5,000 सोनं केलं, 5,000 गहू मानेश पोत केली, तीच पोत एका वर्षाने इकायचे 5,000, तेवढेच पैसे येणार आहे का? 5,000 तेवढंच इकायचं जर ठरली, मोडायचे ठरले, तेवढेच पैसे येणार आहे का? कमी होईल ना. जे सांसारिक जीवनामध्ये बाबा आपण ज्या सुखाची अपेक्षा करतो ते सुख घटल्या जातं, कमी कमी होत जातं. पण परमार्थिक सुख हे काय होतं, दिवसांदिवस जेवढं त्यामध्ये नामस्मरणाची भर आपण टाकू तेवढं ते दिवसांदिवस काय होत जातं, वाढत जातं. मग हे सुख आम्ही व्यक्त करायचं कसं? सांसारिक सुख आम्ही बायाजवळ व्यक्त करू शकतो. शेजारने जवळ बसले की बाया मी सुनले चांगली आहे, मग लोकले चांगला आहे, मग पोरगेलाय चांगले, मग जवायला चांगला. हा, शेजारने जवळ बसले की आपण हे सांसारिक सुख व्यक्त करू शकतो. पण परमार्थिक सुख हे लोकांजवळ व्यक्त करता येत नाही. लोकांना कधी सांगितलं की मला आज परमात्म्याची अनुभूती मिळाली, आज भगवंताचं मला दर्शन झालं, आज सांगितलं लोक म्हणते बावळं झालं काही म्हणते ना. हा, मग परमार्थिक सुख जर व्यक्त करायचं असेल बाबा तर ते कोणाजवळ व्यक्त करावं, तर ते भगवंताजवळ व्यक्त करावं. भगवंताजवळ व्यक्त केल्याच्या नंतर ते सुख कशा वाटी? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आसवा वाटे ते सुख काय होतं? पाझरायला सुरुवात होती, ओघळायला सुरुवात होती. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, शेवटचं चरण घेतलं म्हणून अभंग संपला असं नाही. सरळ सरळ भावार्थ. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. की बाबा परमात्म्याचं नामस्मरण करणं, संतांची संगत घडणं साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोड आहे, गोमटे, घ्यायला कष्ट लागत नाही. सहजतेने आपण रामकृष्ण हरी म्हणू शकतो, सहजतेने म्हणू शकतो. का काही भारी उचलणं पडते कशाचे? रामकृष्ण हरी म्हणायला सहज उचलता येतं ना, सहज नामस्मरण करता येतं, सहज म्हणता येतं आपल्याला, सहज रामकृष्ण हरी म्हणता येतं. एवढं सोपं असून सुद्धा स्वयंपाक करता करता कोण रोज इमानदारचे सांगा, कोण रोज नाव घेतं रामकृष्ण हरी म्हणतं? हात वरती करा. वाह, गेला हात खाली डबल. घेणारे बाबा. हा 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 ओके, असा प्रतिसाद देत चाला मग जरा बरं वाटतं. नाही तर का भानगड अशी झाली बाबा, 15 दिवस झाले लगातार डबल टिबल ड्युटी चालू आहे. आज दिवसा कथा केली, रात्री इथं कीर्तनाला. भानगड अशी झाली मला 7 दिवस 7 कीर्तन ऐकायचे होते, 7 दिवस कथा ऐकायची होती. एकाग्र चित्तानं ऐकू म्हणलं, भानगड अशी झाली त्या 7 दिवसामध्ये बाबा एक दिवस खाली नाही, रातचा नाही दिवसा नाही. पण तरी सेवा म्हणून सकाळी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तेवढं फक्त. तुकोबाराय सांगतात की साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोड आहे, घ्यासाठी काही कष्ट लागत नाही, तरी सुद्धा आम्ही घेत नाही. साधन सोपं आहे बाबा, पण नंतर सांगतात परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. परी म्हणजे पण, परी म्हणजे पण. एखाद्या ठिकाणी पण हा शब्द लागला, काय पण हा शब्द लागला तर काय होतं समजून जायचं. एखाद्या वेळेस जर आपण पोरी पाहायला गेलो, जाता का? आता सगळ्या जात्या. पहिली गोष्ट सोयरी की कधी वात्या कधी जमतं त्याचा मेळ लागत नाही. पण कदाचित बाया पोरी पाहायला गेल्याच्या नंतर घरी आल्याच्या 2-4 बाया मिळल्या की त्या म्हणते की बाया कस काय हो पोरगी? ती म्हणती पोरगी का सगळी चांगली, एवढी चांगली पोरगी, नाका डोळ्याला कानाला. म्हातारीला कोणाचा फोन आला गाड्या? नाका डोळ्याला सगळ्याला चांगली, काय सगळ्याला चांगली. पण आपण म्हणलं का आपण समजून जायचं पोरगी सगळे चांगले ना, पण माग काहीतरी घोटाळा आहे. पण शब्द लागला तर समजून जायचं माग काहीतरी घोटाळा आहे. मग तुकोबाराय ते सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. साधन सोपे सुलभ आहे, गोड आहे, घेण्यासाठी कष्ट लागत नाही. पण केव्हा?
जेव्हा माणसाचं पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असलं तेव्हा. या ठिकाणी बाबा कथेला कीर्तनाला ऐकायला सगळेच येऊ शकते का? नाही. इरादे लाख बनते हैं बनके टूट जाते हैं, कथा में वही आते हैं जिसको ठाकुर जी बुलाते हैं. कोणीही उठावन मला कथा ऐकायची मला कीर्तन ऐकायचं जमत बाब. बाजारचा भाजीपाला थोडी तो गेला की घेतला. त्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि ज्या वेळेस पूर्वजन्मीचं पुण्य फळाला येतं त्याच वेळेस काय होतं, परमात्म्याचं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखाला येत असतं. विठाला विठाला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात, संत चरण रज लागता सहज, की बाबा एकदा का संतांची संगत आम्हाला लाभली तर काय होईल, वासनेचे बीज जळून जाय. जी वासना संसार रूपी वासना आमच्या अंतकरणामध्ये भरून राहिली ती वासना काय होईल, मुळा सगळं जळून जाईल सांगितलं. ही वासना एवढी वाईट आहे बाबा, या वासनेनं आल्ले आल्ले खाली टेकवले आजपर्यंत. घाना तो घातला वासनेने, आल्ले आल्ले खाली टेकवले ना. जड भरत राजा हरणी गर्भ गेला, आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं, आयुष्यभर सात्विक कर्म केले, पण शेवटी एका हरणाचा मोह झाला. परिणाम असा झाला, पुढचा जन्म हरणीचा भेटला, पुढच्या जन्मामध्ये हरण झाला. भानगड अशी होती बाबा, काही काही कट्टर माळकरी कधीच त्याचा जीव बाटला नाही. पक्के माळकरी, 5वीला ज्यानं माळ घातली अशी बी लोक शेवटी जायच टायमाला फाट्यावरच मागते ना, फाट्यावरच मागते. नाही कळलं का? सांगायचं तात्पर्य बाबा, वासना कधी बदलन सांगता येत नाही. आणि ही वासना एवढी वाईट आहे, हिनं ब्रह्मदेव सोडले नाही, हिनं विष्णुदेव सोडले नाही, हिनं नवे नवे वैराग्याचं प्रतीक ज्यांना म्हटल्या जाते ते नारद मुनी सोडले नाही, ते शिवजी सुद्धा सोडले नाही. प्रत्येकाला तप करण्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्यामध्ये प्रत्येक जणाला काय झालं, वासना आडवी आली. त्याच्यामुळे काय झालं, दुकानं नगदी बंद पडले सगळ्याचं. आज बाबा जगाचा बाप आहे, सृष्टी ज्याने निर्माण केली, सृष्टीतला कण कण ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केला. मला सांगा, त्या ब्रह्मदेवाचं मंदिर किती ठिकाणी पाहिलं? कोण आपल्या आसपास आहे का? भोकरदन तालुक्यात आहे का? जालना जिल्ह्यात आहे का? महाराष्ट्रात आहे का? हा, पुष्कर क्षेत्र जर सोडलं बाबा, त्या ब्रह्मदेवाचं कुठंच आपल्याला मंदिर पाहायला मिळत नाही. याला कारण काय आहे? ती वासना आहे. आणि मग तुकोबराय सांगतात की ही वासना एकदा जळून गेली का, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. एकदा ही वासना जळून गेली की आमचं जे परमार्थिक सुख आहे बाबा, त्यामध्ये दिवसांदिवस वाढ होत जाते. आणि सांसारिक सुखाची आणि परमार्थिक सुखात जर आपण तुलना केली बाबा, सांसारिक सुख असे 2 मजली 3 मजली 4 मजली 10 मजली 12 मजली बिल्डिंग बांधा, किती मजली बिल्डिंग बांधा, आसाऱ्या वरच आहे ना, हा आसाऱ्या वरच आहे. संसार कधीच पूर्ण होत नाही, परमार्थ कधीच अपुरा राहत नाही. पण मंदिराचं तसं नाही बाबा. एकदा का मंदिर बांधलं, मंदिरावरती कळस टेकवला, मला सांगा किती मजल बांधणारे त्याच्यावरती? एकही बांधता येईल का? नाही. सांगायचं तात्पर्य बाबा, संसार कधीच पूर्ण होत नाही, परमार्थ कधीच अपुरा राहत नाही. पण भानगड अशी होती, आम्हाला नेमकं त्याच देवाच्या नावाचं नाम घ्या म्हणलं की आम्हाला नेमकं त्याच काय होतं, घ्याव वाटत नाही. आता आभाळाच्या चांदण्या राहते बाबा, चांदण्या काळ्या पिवळ्या, काळ्या पिवळ्या, हा ढवळ्या, वा बरं झालं. कशा आहे? पांढऱ्या. काही लोकाला त्या चांदण्या पिवळ्या दिसत्या, कोणला दिसत्या? वा, तुम्ही भेटले होते वाटतं कुठतरी एका ठिकाणी. कोणला दिसते पिवळ्या? जर कौळ झाला त्याला, जर कौळ झाला त्याला त्या चांदण्या पिवळ्या दिसत असत्या. मग मला सांगा, दोष चांदण्याचा आहे का माणसाचा आहे? पाहणाऱ्याचा आहे का चांदण्याचा दोष आहे? पाहणाऱ्याचा दोष आहे. दूध कडू आहे का गोडे बाबा? गोडे. पण काही लोकांना ते कडू लागतं. कोणला? वाह, अशी उत्तर पाहिजे. हा, कोण लागतं? ज्याला ताप आला त्याला दूध काय लागतं? कडू लागतं. मग पिणाऱ्याचा दोष आहे का दुधाचा दोष आहे? मग तसंच तुकोबरा सांगतात की नाम गोड आहे बाबा, पण दोष कोणात आहे, खोड कोणात आहे? नाम गोड आहे पण खोड कोणात आहे? आमच्यात आहे. ते आम्हाला घेता येत नाही. एखादं डुक्कर जर असलं, डुक्कर माहितीये गटरीत लोळणारे, 6च्या नंतरचे नाही, दिवस रात्र जे लोळत येते,
माहिती ना? आ पाहिलं नाही कधी? आपल्या गावात नाही पण दुसरीकडे गेल्यावर पाहिलं नाही का? पाहिलं नाही? हा. ते डुक्कर जर असलं बाबा, त्या डुकरा पुढे जर आपण बुंदीचा गंज ठेवला, काय बुंदीचा गंज जर ठेवला, मला सांगा किती प्रयत्न केल्याच्या नंतर ते डुक्कर ती बुंदी खाणार आहे? किती प्रयत्न केल्याच्या नंतर खाणार आहे का? नाही. मग बुंदी कशी आहे? गोड आहे. मला वाटतं आज बुंदी नव्हती, काय खाणं, आज मेनू बदलला. खरं बाबा, परमार्थामध्ये जोपर्यंत तरुण मंडळी एकत्रित येत नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. कारण म्हातारे तरी किती जरी एकत्रित आले बाबा, परमार्थ होईन 2-4 दिवसाकरता, 2-4 वर्षाकरता. आणि तो बी कसं, कोणी खोकलतन, कोणी शिका देतन, कोणाची लाळगाळ एक होते. हा, तो परमार्थ नाही. परमार्थ करत असताना जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्यायचा. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, 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 तरुण भाग्यवंत नटे, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. हे तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आता बरं झालंय. परमार्थ करायचं असेल बाबा, त्यासाठी माणूस तरुण असावा लागतो. नाही तर इनाकारण स्मशानाच्या रस्त्यावर जर गाडी लागली बाबा, तर परमार्थाला काही अर्थ आहे का? तर परमार्थाला काही अर्थ आहे का? नाही. देवाला आपण फुलं वाहतो बाबा, कोणते सुकेल वाहतो का चांगले वाहतो? चांगले वाहतो. सुकेल फुलं वाहिले ते देवाला आवडेल का? नाही. मग जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. म्हणून बाबा आज आपल्या गावचा आदर्श घ्यावं तेवढं कमी. आपल्या गावातलं तरुण जागृत आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, मला वाटतं मागे मी ग्रुपला टाकली होती लिंक, ऐकली असेल ज्यांनी, ऐकायच त्यांनी. हा, तरुणांचा घ्यावा तेवढा आदर्श कमी बाबा आपल्या गावचा. कारण आता पाहिलं, शिवजयंती असेल, कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल बाबा, 10-10 घंटे. आता माझं शिवजयंतीला व्याख्यान होतं, शिवजयंतीला व्याख्यान होतं. व्याख्यानाची वेळ होती 8:30 ते 10:30, 8:30 ते 10:30. व्याख्यान झालं बाबा रात्री 10 ते 12. कशामुळं? डीजे. हा, आणि तो पहिली गोष्ट, तो डीजे बंद आहे. शिवजयंतीला ही सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं. आजही मोठ्या तोला मोलाने सर्वजण एकत्रित येऊन एवढी भव्य दिव्य स्वरूपाची पंगत देणं, एवढी भव्य दिव्य स्वरूपाचा महाप्रसाद देणं साधी गोष्ट नाही बाबा. म्हणून जनसेवा हीच ईश्वर सेवा. ग्रुपचं द्यावं तेवढं धन्यवाद कमी, मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमी. जोपर्यंत बाबा तरुण मंडळी एकत्रित येत नाही तोपर्यंत. प्रश्न इथं चालला होता, एखादं जर डुक्कर असलं, त्या डुकरा पुढे जर आपण बुंदी मांडली, ते डुक्कर खाणार आहे का? मग दोष डुकराचा आहे का बुंदीचा आहे? त्यानं कधी बुंदी खाल्लेली नसते, त्याला त्या बुंदीची गोडी राहत नाही. त्याला गोडी राहते मग कोणती? गावच्या पांढरीच्या कडाकडाची, हाय ना? हा, पण त्याला ते खायची सवय असल्यावर त्याला इकडची गोडी, बुंदीची गोडी काय कळणार आहे? हा, मग त्यासाठी परमार्थाची गोडी जर का लावायची असेल बाबा, परमार्थापर्यंत पोहोचायचं असेल, तर त्यासाठी काय गरजेचं? नामस्मरण गरजेचं आहे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या, लाग चरणाला हरीच्या, लाग चरणाला जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. की बाबा कधी तुला परमात्म्याच्या नामाची गोडी लागणार आहे?
ती गोडी कुठपर्यंत लागत नाही बाबा, जोपर्यंत आपलं पूर्वजन्मीचं पुण्य फळाला येत नाही. नाम घेणं सगळ्याच लक्षण नाही, सगळ्याच्याच मुखाला नाम येत नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच येईल जी भागरी नाम श्री हरीचे. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं, त्याच वेळेस परमात्म्याचं नामस्मरण मुखाला येत असतं. मग तुकोबर आहे तेच सांगतात की बाबा एकदा का संतांची संगत आम्हाला लाभली काय होईल. अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज, संत चरण रज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. संत चरण रज, संत चरण रज, संत चरण राधा, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. संत चरण राधा, संत चरण राधा, संत चरण राधा, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. संत चरण रज, संत चरण रज, संत चरण रज, लागता सहज, लागता सहज. संत चरण रज, वासनेचे बीज, वासनेचे बीज, जळोनी जाये, जळोनी जाये, जळोनी जाये. मग राम नामी, मग राम नामी, उपजे आवडी, उपजे आवडी, उपजे आवडी. मग राम नामी, हे वासनेचे बीज, वासनेचे बीज, जळोनी जाये, जळोनी जाये, जळोनी जाये. मग राम नामे, मग राम नामे, उपजे आवडी, उपजे आवडी, उपजे आवडी. मग राम नामे. संत चरणारज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. व एकदा का संतांची संगत आम्हाला लाभली तर काय होईल, आमच्या सुखामध्ये दिवसांदिवस दिवसांदिवस काय होईल, वाढ होत जाईल. आणि मग हे सुख एकदा वाढायला लागलं तर आम्ही त्याची परतफेड जे आम्ही त्याचं कंठामधून मग प्रेम दाटायला लागेल आणि नैनामधून मग डोळ्यावाटी अश्रू गाळायला लागतील. त्यावेळेस आम्ही हे परमार्थिक सुख काय करू, व्यक्त करू शकतो. परमार्थापर्यंत पोहोचायचं बाबा दोन गोष्टी आपल्याकडे असावं लागतं. एक म्हणजे देवाचं नामस्मरण आणि दुसरं म्हणजे बुद्धी चातुर्य असावी लागते. बुद्धी चातुर्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतो. एका राजानं विडा ठेवला, त्यानं सांगितलं की म्हणे जो कोणी मला स्वर्गातला हार आणून देईल का त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन. आता स्वर्गातला हार आणणं सोपं होतं का बाबा, स्वर्गात जाणं सोपं आहे का, गेलं की वापस येणं मोठ्या भानगडी होईल. मग गेलं तर वापस येता येत नाही. स्वर्गातला हार आणून द्यायचं सांगितलं. मग सगळ्या लोकांना पाहिलं की म्हणे हे शक्य नाही. 2-4 जणांनी विडा उचलला पण सक्सेस झाला नाही. मग त्यांनी काय केलं, राजाने त्यांना फासावरती चढवलं. मग एक त्या गावातलं प्युअर बेवडं होतं ते उठलं आणि ते सांगायला लागलं की बाबा मी तुमचा विडा उचलतो म्हणे. राजा म्हणलं तू बावळा केवढा झाला काय, आधीच तर दारू पेऊ पेऊ लिव्हर सडले म्हणे, फुफ्फुस सडलं आणि आता जे उरेल सुरेल ते गमून बसतो का म्हणे दुसऱ्याच्या हाताने. राजा सांगायला लागला बाबा. तो म्हणलं तुम्हाला काय करणं, प्रश्नाचे उत्तर लागते ना.
तुम्हाला स्वर्गातला हार लागतो ना, मी आणून देतो. यानं विडा उचलला. स्वर्गातला हार आणायला गेला हा. 8 दिवसाची मुदत दिली. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. एका स्वर याच्यातच लावलं काय? 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, 6 दिवस, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. या गावात शिंटांना दिसत होतं. लोक म्हणली याचं काही खरं नाही, म्हणे जाते म्हणे आता, याचं काही खरं नाही. हे आता 100% सुळावर चढतं, फासावर चढतं. 8व्या दिवशी त्या बादराने एक दिमाग लावला. बाळातनीची बाज पडली होती. कशाची? बाळातनीची बाज. आणि त्या बाळातनीच्या बाजीला जी दोरी वापरल्या जाते ती आपल्या साध्या बाजीसारखी नसते. त्याला काय वापरलं जातं? काथ्या सुंबाट. काथ्या ना बाबा, तो काथ्या वापरला असतो. मग यानं काय केलं, तो काथ्या घेतला, त्याला बरोबर ओवलं, त्याची गाठ मारली, राजाच्या दरबारात गेला. माग हात ठेवले, राजाच्या दरबारामध्ये गेला. राजाने सांगितलं की करे स्वर्गातला हार आणला का? हा म्हणला स्वर्गातला हार आणला. कुठे हार? ते म्हणलं येडा झाला का म्हणे, हार असा तसा पाहता येणार नाही. मग काय, एक आट म्हणे, मला देवानं सांगितलं की बाबा जो पुण्यवान असेल का त्याला हा स्वर्गातल्या फुलाचा हार दिसन, आणि जे पापी असन का त्याला काथ्या दिसन. काय दिसन? काथ्या दिसन. आता यानं हात मागे केले, राजाच्या दरबारात गेला. राजा म्हणलं की बाबा सगळ्या प्रजेचं मीच पालन करतो, मला 100% काय दिसणार आहे? काय दिसणार आहे? फुलाचा हार दिसणार आहे. आता यानं राजा सांगितलं दाखव म्हणे पटकन. यानं मागून हात घेतला आणि दाखवलं पुढं, आणि सांगायला लागलं राजाकडे दाखव. राजानं म्हणलं काय दिसतं रे? राजा म्हणला दिसत सुमाट राहिलं, काथ्या दिसू राहिला म्हणे. पापाची भीती अंतःकरणामध्ये होती. त्यानं सांगितलं की म्हणे बाबा मला म्हणे त्याच्यामध्ये गुलाबाच्या फुलाचा हार दिसायला लागला म्हणे, गुलाबाची फुलं दिसायला लागली म्हणे. होतं काय? काथ्या. बरं तेवढं झालं, प्रधानाला दाखवलं. प्रधान म्हणला राजा येडा झाला काय म्हणे, त्यात नुसते गुलाबाचे फुलं नाही म्हणे, मला वाटतं गुलाब आणि मोगरा त्यात मिक्स केला. प्रधानानं पाहिलं, जो लोकांना दाखवलं, लोकांना म्हणे की तुम्हाला काय दिसतं? लोक म्हणे राजा येडा झाला, प्रधान येडा झाला म्हणे. काय आम्हाला त्याच्यात काय दिसतं म्हणे, मला वाटतं त्यात नुसते गुलाबाचे आणि मोगऱ्याचे फुलं नाही म्हणे, स्वर्गात जेवढे काही फुलं उत्पन्न होत असे म्हणे ते सगळे हारात भरले. कोण म्हणले? लोक म्हणले. राजानं सांगितलं की म्हणे बाबा हा गुलाबाच्या फुलाचा हार आहे. तो म्हणला की आता स्वर्गातला हार म्हणे असा तसा फेकून देता येणार नाही, असं इनाकारण कुठेही फेकला म्हणे त्याची हेळसांड होईल. मग काय, हेच हार घ्यायचा म्हणे, राजाच्या गळ्यात गुतवायचा म्हणून राजाच्या पुऱ्या गावातून दिंडी काढायची. घेतला बाबा हार, टाकला राजाच्या गळ्यात आणि काढली दिंडी. होतं काय? होतं काय? सुंबाट. दिसला काय? हार. पापाची भीती अंतःकरणामध्ये होती. सगळ्यांना सांगितलं की आम्हाला काय दिसतं म्हणे, हार दिसतो म्हणे. मग बुद्धी चातुर्यावर जग जिंकता येतं. एका गावामध्ये एक साधू बाबा आले, त्या साधू बाबाने सांगितलं की बाबा माझे 3 प्रश्नाचे ज्याने उत्तर दिले, 3ही प्रश्नाचे जर उत्तर दिले मी काय करीन, गाव सोन्याचं करीन. सगळे म्हणले की बरं आहे म्हणे बाबा, कुठं कंपनीत जायचं काम नाही, कुठं शेतात जायचं काम नाही, गाव सोन्याचं होतं, आपल्याला पैसा अडका भरपूर मिळतो. सगळे म्हणले की आम्ही उत्तर देतो म्हणे, जमलं तर जमन म्हणे, नाही तर राहिलं म्हणे. तर साधू बाबांनी सांगितलं असं नाही चालणार म्हणे, उत्तर दिले तर गाव सोन्याचं करेन, आणि नाही दिले तर तेच गाव जाळून भस्म करेन. बाकीचे लोक म्हणले की बाबा आपल्याला सोन्याचं नको, चांदीचं नको, जाळणं नको, ठेवेले आनंद ते पैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, जसं आहे तसंच राहू द्यायचं म्हणे, आपल्याला काही नादी लागायचं नाही. पण त्यातलं एक होतं ढोरा मागचं, त्याला बकड्या सोडून दुसरं तिसरं काही माहित नव्हतं. ते उठलं आणि ते म्हणलं की बाबा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो म्हणे. लोक म्हणले की बावळा झाला का म्हणे, हे गावावर आफलत आणतं म्हणे, आता यस काही खरं नाही म्हणे. त्यानं सांगितलं तुम्ही चुपचाप बसा म्हणे, प्रश्नाचे उत्तर द्यायचे ना, मग तुम्हाला काय करणं, चुप बसा म्हणे, मी उत्तर सांगतो. साधू बाबा पुढे गेला, साधू बाबा सांगायला लागला बाबा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण समोर समोर उभं राहता येणार नाही, काही अंतरावर तुम्ही उभं राहायचं आणि काही अंतरावर मी उभं राहीन. साधू बाबा म्हणले ठीक आहे बाबा. काही अंतरावरती साधू बाबा उभे राहिले, काही अंतरावरती हा उभा राहिला. पहिला प्रश्न विचारला साधू बाबाने, एक बोट वर केलं. काय केलं? पहिला प्रश्न एक बोट वर केलं, इकडून त्याचं उत्तर 2 बोट वर केले. साधू बाबांनी सांगितलं प्रश्न बरोबर आहे. इकडून त्यानं 2 बोट वर केली, इकडून नंतर त्यानं त्याचं उत्तर 3 बोट वर केले. साधू बाबा म्हणले दुसराही प्रश्न बरोबर आहे. नंतर साधू बाबाने खून केली. साधू बाबांनी सांगितलं बाबा तिसराही प्रश्न बरोबर, तिसरंही उत्तर बरोबर. साधू बाबा त्याच्या पायावर लोटांगण घ्यायला लागला. साधू बाबांना सांगितलं की योजना सक्सेस झाली, फॉर्म सक्सेस झाला, तुम्ही योजनेत बसले. काय मग गाव सोन्याचं होतं, गाव सोन्याचं होतं बाबा, पण
प्रश्नाचे उत्तर दिले म्हणे. लोक म्हणायला लागले की बाबा याच्यामुळे आपलं गाव सोन्याचं झालं. मग आता काही जे 2-4 लोक धार्मिक होते गावातले, त्याला वाटलं आपलं लेकरू मोठं होतं, आपला माणूस मोठा होता तर सपोर्ट करा. गावातले सगळेच लोक काड्या करते असं नाही बाबा. 50 जण मागा असले त्यातले 2-3 काड्या करते. सगळेच काड्या करते का? नाही. त्यावेळेस त्यानं पाहिलं, ते गावातले लोक जे होते ते म्हणायला लागले की म्हणे बाबा त्याच्यामुळे आपलं गाव सोन्याचं झालं. ते उभं राहिलं आणि म्हणायला लागले की एका पालखीमध्ये ह्या माणसाला बसवायचं गावातल्या, एका पालखीमध्ये साधू बाबाला बसवायचं. आता दोघांना ठरवलं, पालख्या निघाल्या दोघांच्या. पण याचा जे लहानपणीचा मित्र होता त्याला ते पटलंच नाही. ते म्हणलं की नेमकं साधू बाबांना काय प्रश्न विचारले असं, उत्तर कसं द्यायला असं. हा पहिले ते म्हणतं की आधी साधू बाबाकडे जाऊन साधू बाबाला विचारू की तुम्ही प्रश्न काय विचारले. गेला साधू बाबाकडे. साधू बाबाला सांगितलं बाबा तुम्ही माझ्या मित्राला काय प्रश्न विचारले. साधू बाबांनी सांगितलं की बाबा मी त्याला पहिलं प्रश्न विचारला, पहिलं उत्तर प्रश्न विचारला म्हणे की ही सृष्टी एका देवाच्या आधारे चालती. त्यानं सांगितलं एका देवाच्या आधारे चालत नाही, नुसता देव असून चालत नाही, त्या संग देवी बी लागती. मग त्यानं 2 बोट वर केलं म्हणे, त्याचं उत्तर बरोबर आलं. नंतर त्यानं सांगितलं म्हणे की ही सृष्टी 2 देवाच्या आधारे चालती. मी विचारलं म्हणे 2 देवाच्या आधारे सृष्टी चालती. त्यानं सांगितलं नुसतं 2 देवाच्या आधारे चालत नाही. काय? जन्म देणारा मारणारा लागत नाही म्हणे, पालन करणारा विष्णुदेव सुद्धा लागतो. म्हणून ही सृष्टी 3 देवाच्या आधारे चालते, ब्रह्म विष्णू महेश. दुसरं उत्तर त्याचं बरोबर आलं म्हणे. तिसरा प्रश्न मी विचारला की ही पृथ्वी कशावर आहे. काय? पृथ्वी कशावर आहे. त्यानं उत्तर दिलं शेषनागाच्या डोक्यावर. शेषनागाच्या डोक्यावर उत्तर दिलं म्हणे. म्हणून याचे 3ही प्रश्न बरोबर आले. आता जे गावातलं होतं त्याला भुरळ आली. ते म्हणलं हे कधी संस्थेत गेलं नाही, कोणत्या महाराजाकडे शिकायला गेलं नाही, कीर्तन कस काय करतो. पाहिलं त्यानं, ते म्हणायला लागलं यानं कधी पाहिलं नाही म्हणे, यानं कधी ब्रह्मज्ञान पाहिलं नाही, हे कुठे शिकलं नाही, याला एवढे उत्तर कस काय आले. दाल में कुछ काला आहे. काय ते सांगायला लागलं, दाल में कुछ काला आहे. त्यावेळेस बाबा हे त्या स्वतः त्याच्या मित्राकडे गेलं. तिकडे पाहू नका, त्याबरोबर त्याच पाणी घेऊन चालला ना. तुम्हाला कष्ट होत असेल एक एक हांडा घ्यायचा घरी नेऊन ठेवायचा. पाय इकडं. हा म्हणला की दाल में कुछ काला, याला काही बरोबर येणार नाही. मग यानं काय केलं, तर याला म्हणलं, त्याच्या मित्राने म्हणलं तू खाली उतर म्हणे. हा म्हणला उतरत नाही. तुला खाली उतरतो का. हा म्हणला उतरत नसतो. खाली उतर म्हणे, नाही तर कंबरडात लात घालीन. यो म्हणणार आजच्याच दिवस मला फुलं हार घालून राहिले म्हणे, आजच्याच दिवस मिरवणूक काढली, मग तुला काय झालं रे म्हणे. तो म्हणला की ते काही असन तू खाली उतर. उतरला खाली. तुला काय साधू बाबांना असे काय प्रश्न विचारले म्हणे की तू त्याचं उत्तर सहजतेने दिलं. त्याने सांगितलं साधू बाबा म्हणे बावळट होतं म्हणे, ते त्याचा आपला काही मेळ बसला नाही. त्याला बावळट, त्यानं सिद्धीच्या जोरावर साधनेच्या जोरावर ते गाव सोन्याचं केलं आणि तू म्हणतो बावळट होतं ते. ते म्हणे त्याला काय प्रश्न विचारता येतं म्हणे, काही विचारतं म्हणे. मग काय प्रश्न विचारले बाबा. त्यानं सांगितलं साधू बाबांना पहिला प्रश्न विचारला, एक बोट वर केलता ना. पहिला प्रश्न विचारला तो एक बकरी मला दे. काय? एक बकरी मला दे. मी म्हणलं 1 का 2 घे. दुसरं उत्तर. नंतर त्यानं दुसरा प्रश्न विचारला म्हणे बरं जाऊ दे मग तर 2 बकऱ्या मला दे. मी म्हणलं दुसरं 2 काय घेतो 3 घे. काय? 2 काय घेतो 3 घे. पण नंतर तर साधू बाबाचं ना आपलं काही मेळ खाल्ला नाही म्हणे. ते मला चांगलंच लोभी दिसलं. ते म्हणलं तर सगळ्या बकऱ्या मला दे. मी म्हणलं ठेंगा घे. बुद्धी चातुर्यावरती बाबा माणूस जग जिंकू शकतो. मग ह्याच संतांची संगत तुम्हा मला लाभली तर निश्चितच काय होतं, जीवनाचं सोनं होतं. विठाला तुकोबरा सांगतात की ह्या संतांची संगत जर आम्हाला लाभली बाबा, वासना जर जळून गेली तर मग आम्हाला मग रामनामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे. मग त्याचं आम्ही प्रायचित्त कसं करायचं, त्याचं आम्ही सुख व्यक्त कसं करायचं. अभंगाचं 3रं चरण. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, कंठी
प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगट राम रूप हे हृदय प्रगटे राम रूप रंग राम नामी मग राम नामे उपाजी आवडी मग राम नामे मग राम नामे टाळ्या वाजवायचं जोरदार. कोणतीही कला अवगत करणं सोपं नाही बाबा. एक वेळेस कीर्तन करणं तसं सोपं नाही, ते पण सोपं आहे. पण कोणतीही कला अवगत जर करायची बाबा, एखादी पदवी जर आपल्याला धारण करायची असेल, एखादी पदवी जर घ्यायची असेल, तर सहज आपण अभ्यास करून ती सहज पदवी प्राप्त करू शकतो. पण कलाकार जर व्हायचं असेल, पखवाज वादक व्हायचं असेल, गायनाचार्य व्हायचं असेल, त्याला अख्खं आयुष्य झिजावं लागतं, तेव्हा कुठे ते प्राप्त होत असतं. साधन आहे बाबा. सकाळी जर 4-4 वाजता जर प्रॅक्टिस करताना पाहिलं, 2-2 गोदाड्या घेऊन आपलं हिव थांबत नाही. 2-2 गोदाड्या घातल्या तरी गोदाडीतून म्हणतोय तिसरं वाकड टाकू अंगावर, म्हणते की नाही. हा, 2-2 गोदाड्या घेऊन थंडी थांबत नाही. अशा 4 वाजता जर तुम्ही आळंदीला गेला, इंद्रायणी मातेच्या घाटावरती जर गेलात बाबा, त्या ठिकाणी जे प्रॅक्टिस करताना दिसतात का मृदंगाची, 4 वाजता एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये अंगामधून घामाच्या धारा वाहत असतात. साधन काहीही होणं साधं नाही, त्यासाठी देह झिजावा लागत असतो. म्हणून सुंदर अशी साथे द्यावं तेवढं धन्यवाद कमी, कौतुक करायला, कारण मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुमचे गुण, मी लहान आहे. सांगितलं तुकोबरा सांगतात की बाबा, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. परमात्म्याला जर हृदयामध्ये विराजमान करायचं असेल बाबा, त्यासाठी चित्त शुद्ध असावं लागतं. इनाकारण कोणत्याही हृदयात परमात्मा बसत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. ज्यावेळेस आपलं चित्त निर्मळ असतं बाबा, त्याच वेळेस परमात्मा आपल्या हृदयामध्ये विराजमान होत असतो. मग तुकोबरा ते सांगतात की बाबा, जर तुम्हाला जीवन जगत आहात, मनुष्य म्हणून जगत आहात, परमात्म्याची प्राप्ती करायची, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण, आणि दुसरं म्हणजे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. एक म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण, दुसरं म्हणजे धर्माचं पालन करावं लागेल. कारण बाबा, हा धर्म जिवंत राहावा म्हणून कितीतरी राजांचं बलिदान आहे. हा धर्म जिवंत राहावा म्हणून कितीतरी महाराजांचं बलिदान आहे. जगाच्या पाठीवरती बाबा एकच राजा होऊन गेला. माणसं गद्दार होतात, धर्माशी गद्दार होतात, आपल्याच लोकांशी आपलेच लोक गद्दार होतात. राजकारणाचं नासवलं राजकारण्यानं, पुढाऱ्याचं नासवलं पुढाऱ्यानं, महाराजाचं नासवलं महाराजानं. कारणीभूत आपण माग यायला, आपला खालीपणा दाखवायला कारणीभूत आपलेच माणसं आहे. आपण जर प्रत्येक राजाचा विचार जर केला बाबा, तर प्रत्येक राजाच्या एका हातामध्ये ढाल असते, एका हातामध्ये तलवार असते. काय, एका हातामध्ये ढाल असते, एका हातामध्ये तलवार असते. पण जर आपण छत्रपती शिवाजी राजांचा जर इतिहास जर आपण पाहिला बाबा, त्यांचा जर विचार आपण केला, तर राजांच्या एका हातामध्ये तडपती तलवार आहे आणि ढाल ही पाठीवरती आहे. एकाने विचारले, राजा, अन्य राजांसारखं आपल्या एका हातामध्ये तलवार पाहिजे होती, एका हातामध्ये ढाल असायला पाहिजे होती. राजांनी सांगितलं, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणे. काय, कारण बाबा, पुढून जर येणारा गनिम त्याला मी सहज तलवारीने सामोरं जाऊ शकतो, पण जो पाठीमागून वार करतो म्हणे त्याच्याकडे माझं लक्ष राहू शकत नाही, त्याला मी ओळखू शकत नाही. म्हणून एक ढाल पाठीवरती असायची ना, हातामध्ये काय असायचं, तलवार असायचं. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा झाला. 19 राजे झाले बाबा मुख्य, पण त्यापैकी जर आरती जर कोणाची केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची केली जाते. जगाच्या पाठीवरती एकच राजा होऊन गेला की त्याची आरती होते. बाबा, पाकिस्तानचे जे सैनिक होते, ते पाकिस्तानचे सैनिक या भारतीयांना म्हणायला लागले की बाबा, आमच्या नजरेमध्ये नजर घालून बोलायचं नाही, तुमची तेवढी लायकी नाही. पाकिस्तानचे सैनिक भारतीय सैनिकांना बोलायला लागले, आमच्या नजरेमध्ये नजर घालून बोलायचं नाही, तुमची तेवढी लायकी नाही. भारतीय म्हणले की तुम्ही एवढे कोणाच्या गुरमीवरती नाचता, कोणाच्या गुरमीवरती कुदता. त्याने सांगितलं की बाबा, हमारे पास चीन के कराटे है. काय सांगितलं, हमारे पास चीन के कराटे. भारतीयांनी सांगितलं, तुम्हारे पास चीन के कराटे है ना,
तुम्हारे पास चिन्ह के कराटे है तो हमारे पास भी छत्रपति शिवाजी महाराज के जैसे मराठे. साधा सुद्धा इतिहास नाही, साध्या सुद्धा राजांचं बलिदान नाही, साध्या सुद्धा राजांचा तुम्हा मला आदर्श नाही. राजांचा जर आपण इतिहास पाहिला बाबा, ज्यावेळेस औरंगजेबाने अफजल खान नावाचं संकट यावरती पाठवलं, स्वराज्यावरती पाठवलं, त्यावेळेस तो अफजल खानाने विडा उचलला आणि त्याने सांगितलं हम लाएंगे शिवा को. मी आणतो शिवाला, पकडून आणतो. सांगितलं त्या अफजल खानाने विडा उचलला बाबा. पण त्याने कट रचला, एक प्लॅन खेळला. काय तो सहज त्याने चालत आला, लढाईला लागला नाही. त्याने सांगितलं की आधी आपण सगळा अभ्यास करू. शिवाजी राहतो कुठे, करतो काय, जातो कुठे, केव्हा कुठे जातो असतो, सगळा अभ्यास करू. त्यांना पाहिलं की राजांचं कुलदैवतावरती, कुलस्वामीवरती प्रचंड प्रेम आहे, अतिशय भक्ती आहे. त्यानं पाहिलं ते आणि त्यानं ठरवलं की राजाला चीड आली पाहिजे, असं आपण काहीतरी करायचं. त्यावेळेस त्याने बाबा छत्रपतींचं जे कुलदैवत आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, भवानी देवीची मूर्ती उखडायला सुरुवात केली. मूर्ती उखडली तशी खाली फेकून दिली. त्या ठिकाणी गोंधळी वरडायला लागले आणि सांगायला लागले आई धाव, आई धाव, आई धाव, ओरडायला लागले. भवानी मातेला हाक दिली. त्यावेळेस बाबा राजांनी पाहिलं, राजांच्या कानावरती ही वार्ता चालून आली. पाहिलं की स्वराज्यावरती चालून आलेलं संकट साधं सुद्धा नाहीये. स्वराज्यावरती चालून आलेलं संकट साधं सुद्धा नाही. अफजल खान थोडा पराक्रमी नाही, याला काट्याने काटा काढावा लागेल. राजाने पाहिलं बाबा, त्याचा अभ्यास केला. त्या अफजल खानाला जास्त टरबूज आवडत होते. काय आवडत होतं? टरबूज आवडत होते. राजांनी ठरवलं की याला टरबूज आवडतात. राजांनी एक भला मोठं उत्कृष्ट दर्जाचे टरबूज मेळावा असा भरवला आणि त्या ठिकाणी राजा स्वतः एका दुकानावरती बसले. उत्कृष्ट असं देखावे बाज दुकान राजांनी भरवलं आणि त्या दुकानावरती दुकानदार म्हणून राजा त्या दुकानदाराच्या वेशामध्ये त्या दुकानात बसले. बसल्याच्या नंतर अफजल खानाला कळालं की या ठिकाणी सुंदर प्रकारचे टरबूज विकायला आले. अफजल खान घोड्यावरून चालत आला. घोड्यावरून चालला, दुकानापुढे घोडा थांबवला आणि विचारलं की बाबा आम्हाला टरबूज द्या. राजांनी सांगितलं बाबा द्यायसाठीच बसलो, ताण घेऊ नको. टरबूज देत असताना बाबा राजाचा जर इतिहास पाहिला, एवढा बारकाईने अभ्यास होता राजाचा. टरबूज देत असताना आपण कसं देतो बाबा, त्याचं जे देठ आहे ते देठ कसं देतो, काढून देतो. आज सगळ्या टरबुजाचे देठ काढले पण एक टरबूज ठेवलं ते बिन देठाचं, त्याला देठ होतं, त्याचं देठ काढलं नाही. अन्य टरबुजांना देठ नव्हतं पण एक टरबूज होतं त्याला देठ होतं. आणि देठ, त्या टरबुजाचं देठ सरळ राहत नाही, वाकडं राहतं, कारण त्याला असा आकडा असतो. ते टरबूज घेतलं, देठाचं टरबूज. अफजल खानाने पैसे दिले आणि टरबूज फेकलं. टरबूज फेकलं तसं जे देठ होतं ते शर्टामध्ये गुतलं, शर्ट वरती गेलं. राजाने त्यावेळेस अभ्यास करून घेतला की अंगामध्ये कोणते वस्त्र परिधान करतो. पाहिलं खानाने बुलेट प्रूफ जॅकेट घातलंय. ताराचं जे असतं ना ते जॅकेट खानाने घातलं. राजाने अभ्यास केला आणि ते जॅकेट होतं आखूड, ते पुरेपूर झाकलेलं नव्हतं, आखूड जॅकेट होतं. राजाने विचार केला की बरोबर एवढ्यात आपला हात बसतो, तिथून वर जॅकेट आहे, खाली काही नाही, वर जॅकेट आहे. ज्या ठिकाणी आपल्याला हात लावायचा त्या ठिकाणी काही नाही. राजांनी अभ्यास करून घेतला आणि सांगितलं की बोलवार त्याला. खानाला बोलवा, पण कुठं बोलवायचं? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या. करील काय कल्पना युक्ती तीर जी जी, करील काय कल्पना युक्ती तीर जी जी, करील काय कल्पना युक्ती तीर जी जी. कल्पना कल्पना प्रतापगडाच्या दिशेने खान निघाला. भेटीची तयारी झाली. सुंदर शामियाना तयार करण्यात आला. राजे सुद्धा प्रतापगडाच्या दिशेने निघाले. पहिल्या राजांनी त्या
शिवा आओ हाक मारायला लागला खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी खाना हात मारितो हाती कान हात मारितो हाती कान हात मारितो हाती कान हात मारितो हाती रो कोणी नजर गगनीर जी 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 रो कोणी नजर ती गगनीर जी 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 रो कोणी नजर ती गगनीर जी 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 वाह महाराज निघाले खानाने पहिला खानाने राजाला आलिंगन दिलं सांगितलं शिवा आओ गले लग जाओ हमारे खानाने पाहिलं राजांनी पाहिलं की हा काहीतरी डाव खेळतोय आओ शिवा आओ गले लगाओ हमारे कब से नाम सुना था शिवा कब से इंतजार था शिवा पाहिलं राजाने राजे म्हणले तुझ्यापेक्षा मला जास्त ओढ आहे राजे म्हणले या 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 असं म्हणले आइए आपका इंतजार पाहिलं राजांनी राजे म्हणाले की तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त ओढ लागून राहिले राजा नाही खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगात केला खानदाभिमानी मान्याला खानदाभिमानी मान्याला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार केला पण राजाच्या अंगामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट होतं बुलेट प्रूफ जॅकेटची पहिली संकल्पना राजांची होती अंगाला चिलखत असल्यामुळे खानाचा वार फुका केला राजांनी डाव ओळखला चिलखत होता अंगाला गरखरा आवाज तो झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला अंगाला चिलखत असल्यामुळे खानाचा वार फुका गेला राजांनी डावपेच ओळखला आणि तसाच आपला जहर असलेले वाघनखे धरले खानाच्या पोटाचं माप घेतलं कोणत्या योजनेत बसतो कोणती योजना लागू पडते राजांनी पाहिलं वाघनखे पोटात घालणार वाघनखांचा मारा केला गरखरा आवाज तो झाला वाघनखांचा मारा केला वाघनखांचा मारा केला वार केला राजाने खानाने पाहिलं की आपला डाव फसला आणि दगा पाहिला खानाने खान गडबडला ओरडला दगा 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 खान म्हणायला लागला की दगा केला राजा म्हणला एवढ्यात आटपत नसतं ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है हे काहीच नाही तसेच राजांनी वाघनखे पोटामध्ये घातले कसा फाडला टराटरा टराटरा फाडलं पोटाला तसाच कोथळा बाहेर आला तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी 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 तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी 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 तडा गेला कोथळा बाहेर आला रे जी 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 राजन कोतळवार आला जी राजन कोतळवार आला जी पाहिलं राजांनी तसाच महाबलाढ्य असलेला महाकाय असलेला खान धरातीर्थ पडला सांगायला लागला शिवा आजपर्यंत खूप राजे पाहिले पण धर्माशी एकनिष्ठ असलेला एकमेव राजा आहे त्या ठिकाणी बाबा अशा प्रकारे महाराजांनी 32 दातांचा बोकड एकटा फाडला साधे सुधे नव्हते राजे खान धरातीर्थ पडला रावणासारख्या राक्षसाने अथांग माजवावा परमात्म्याचा राम अवतार व्हावा कंसासारख्या शिशुपालासारख्या वक्रदंतासारख्या रावणांनी अथांग माजावा त्यासाठी
परमात्म्याचा कृष्ण अवतार व्हावा, पण महाबलाढ्य नररूपी राक्षसाने अपजाला खानाने अधर्म वाढवावा, त्यासाठी छत्रपती शिवरायांचा अवतार व्हावा. अशा प्रकारे महाबलाढ्य असलेला खानाचा राजाने वध केला आणि सांगितलं की बाबा, जो महाराष्ट्राच्या वाट्याला जातो, जो स्वराज्याच्या वाट्याला जातो, त्याला इथे असाच गाडला जातो. राजांनी वध केला आणि स्वराज्यावरती चालून आलेलं जे संकट होतं, त्या संकटाचं राजांनी हरण केलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. खानासारखा राक्षस बाबा चालून यावा, छत्रपतीचा अवतार व्हावा आणि त्या ठिकाणी त्या खानाचा सुद्धा वध व्हावा, असं राजांचं चरित्र. साधा सुद्धा जगला नाही माझा राजा. प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपामध्ये मानलं, प्रत्येक स्त्रीला बहिणीच्या रूपामध्ये मानलं. बाबा स्वर जरा कमी केला. प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपामध्ये, प्रत्येक स्त्रीला बहिणीच्या रूपामध्ये मानलं. आजकाल आदर्श आम्हाला त्या छत्रपती शिवरायांचा. अरे सांगेन, जीवनामध्ये आदर्श घ्यायचा असेल, जीवनामध्ये काही शिकवण जर घ्यायची असेल, तुम्हा आम्हाला दुसरा तिसराचा आदर्श घ्यायचा काम नाही. मुलांना झुकेगा नाही साला म्हणायचं, मुलांना पुष्पाचे तिकीट काढून दिले. पण खरं सांगू का, जर तुम्हाला खरं खरं जर मैं झुकेगा नाही साला म्हणायचं असेल, तर मुलांना पुष्पा नाही, मुलांना छावा दाखवा. कारण बाबा, पिक्चर मध्ये ट्रोल करणं, मैं झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी शत्रूच्या छावणीत घुसून आणि निधड्या छातीने मैं झुकेगा नाही साला म्हणणारा छत्रपती संभाजीराजा तुमचा आमचा आदर्श असला पाहिजे. आदर्श आम्हाला छत्रपती संभाजीराजांचा. काय बलिदान होतं माझ्या राजांचं. आज जर पाहिलं बाबा, मला वाटतं आपल्या गावातल्या बऱ्याच मुलांना बलिदान पाळलं होतं, तशी सांगायची गरज नाही. जर आज आपण त्या बलिदान मासामध्ये जर पाहिलं बाबा, दुपारच्या वेळेत जर आपण बिना चपलाचं जर रोडवरती गेलो ना, तरी पाय असे भाजून निघतात, पाय असे होरपळून निघतात. म्हणून सांगेल बाबा, एवढं बलिदान त्या राजाचं. किती बलिदान होतं. राजाला कैद केलं, कैद केलं, राजाला नेलं जात होतं. गडाच्या तटाच्या धार करायला माहित नव्हता, माझ्या राजाला कैद केलं. राजाला गावामधून नेलं जात होतं. गावातल्या गावकऱ्याला, गावातल्या वारकऱ्याला माहित नव्हतं, माझ्या राजाला कैद केलं. दुर्दैव मराठ्यांचं बाबा, त्यावेळेस तानाजी असाजी बाजी नव्हते. दुर्दैव मावळ्यांचं, राजाला कैद केलं. निघाले राजे, औरंगजेबाने फतवा काढला. आजपर्यंत राजेशाहीचा मुकुट डोक्यावरती घालून मिरवला असेल, विदूषकी टोपी घाला. आजपर्यंत ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. कळू द्या अखंड जगाला, आलमगीर औरंगजेब बादशाहने छत्रपती संभाजी राजा कैद केला. कळू द्या जगाला. त्यावेळेस सांगायला लागलं बाबा, नेलं राजाला, नेला जात होतं. औरंगजेबाने फतवा काढला, कोणतीही शिक्षा राजांना द्यायच्या अगोदर ती कवी कलशजींना दिल्या जायची. किती बलिदान राजाचं, किती योगदान राजाचं. कुणीतरी यायचं राजांचे हात काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांचे डोळे काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांची नखे काढून जायचं, कुणीतरी यायचं राजांची छाती फोडून जायचं. फक्त एकदा झुकला पाहिजे आमच्या समोर, एकदा झुकावं यानं. राजाने सांगितलं, अरे जा, लाख येतील तुझ्या सारखे, पण झुकणं आमच्या रक्तामध्ये नाही. छत्रपतींचे छावे आहोत, आई भवानीचे आम्ही लेकरं आहोत, झुकणं आमच्या रक्तात नाही. कवीजींना सांगितलं राजाने, राजा सुचते का बघा एखादी कविता. कविराज सुचते का एखादी कविता. कविराजांनी सांगितलं, होय राज. हाथी घोड़े तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी, अभी सब पे भारी.
राजाने कविता केली, सांगितलं राजा 1000 कुत्रे येतील, लाख कुत्रे येतील, पण आमचा एक छावा त्यांना पुरून उरतो. आणि त्या छत्रपतींचा तुम्हा आम्हाला आदर्श आहे, त्या छत्रपतींचा तुम्हा आम्हाला आदर्श आहे त्यांचं. कारण बाबा ज्या दिवशी विषय धर्माचा येतो, जो धर्मासाठी एकत्रित येतो का, जो धर्मासाठी धर्माचं पालन करतो, त्याचं इतिहासामध्ये नाव सुवर्ण अक्षरानं कोरलं जातं. कौरव धर्माच्या विरोधामध्ये होते, धर्माचा नाश करायला पाहिलं कौरवांनी, पण आज कुठं दिसतं का आपल्याला कौरव जयंती, दुर्योधन पुण्यतिथी, शकुनी मामा भंडारा दिसतो का? नाही. कारण विजय हा सत्याचा होतो, जो धर्माची बाजू मांडतो त्याचा नक्कीच विजय होत असतो. आजही 350 वर्षापूर्वी राजांनी जीवन जगलं, आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं तर प्रत्येकाच्या मुखामधून जय निघतं. बाबा सांगावं लागत नाही जय म्हणा म्हणून, ही ताकद शिवरायांची आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या शिवरायांचा इतिहास तुम्हा आम्हाला आहे, त्या शिवरायांचा आदर्श तुम्हा आम्हाला आहे. साधा सुद्धा आदर्श नाही आम्हाला. धर्मासाठी एकत्रित यायचं बाबा. तुम्हा आम्हाला दुसऱ्याचा आदर्श घ्यायचं काम नाही, तुम्हा आम्हाला दुसऱ्याचा आदर्श घ्यायचं काम नाही, दुसऱ्याचं चरित्र पाहायचं काम नाही. कारण आपल्या राजांचा इतिहास असा आहे, महाराजांचा इतिहास असा आहे. साध्या सुद्धा स्त्रियांचा सुद्धा आम्हाला आदर्श नाही. आम्हाला आदर्श त्या जिजाई साहेबांचा आहे, आम्हाला आदर्श त्या अहिल्याबाई होळकरांचा आहे, आम्हाला आदर्श त्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. साध्या सुद्धा व्यक्तींचा आदर्श नाही आम्हाला. सांगेल बाबा, ज्या वेळेस प्रतिभाताई पाटलांना अमेरिकेचे जे बाराक ओबामा नावाचे जे राष्ट्रपती होते, त्यांनी पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार घेण्यासाठी आई साहेब वरती गेल्याच्या नंतर पुरस्काराला हात पुढे केला, डोक्यावरचा पदर खाली आला, तसाच हात मागे घेतला आणि डोक्यावरती पदर घेतला, नंतर तो पुरस्कार घेतला. आजही जर पाहिलं बाबा आपण तर प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी त्या प्रतिभाताई पाटलांचा फोटो जो आहे तो आदराने लावला जातो, आदराने लावला जातो. प्रत्येक कार्यालयात त्याची पूजा केली जाते, त्यापुढे अगरबत्ती लावली जाते, त्याचं दर्शन घेतलं जातं. लाख हिरोना तयार होतील, कितीतरी त्यांचे फॅन्स असतील बाबा, पण अजून कुठं पाहिलं नाही की एखाद्या हिरोनीचा फोटो तिथं मांडला, त्याच्या पुढे अगरबत्ती वाळून दर्शन घेतलं. झालं का असं? का घेता तुम्ही कोणी? घर जाऊन घेता का? नाही ना. हा, कारण बाबा आदर्श हा चारित्र्यवान स्त्रियांचा घेतला जातो, चारित्र्यहीन स्त्रियांचा नाहीये. म्हणून याच धर्मासाठी कितीतरी स्त्रियांचं योगदान आहे, कितीतरी राजा महाराजांचं योगदान आहे. सांगेल बाबा, सांगा प्रत्येक मुलीला आदर्श देणं, प्रत्येक मुलीला शिकवण्याची गरज आहे. प्रत्येक मुलीला सांगा की बाबा आम्ही स्टेज वरती नाचणाऱ्या मुली नाही, अर्धे कपडे घालून इंस्टावरती फेसबुक वरती फोटो टाकणाऱ्या आम्ही मुली नाही. आम्हाला त्या माय माऊलीचा आदर्श आहे, जी फोटो काढताना सुद्धा जिने डोक्यावरती पदर घेतला आणि हातामध्ये शिवलिंग घेतला, त्या अहिल्याबाई होळकरांच्या सांगा तिला. आज हा धर्म, हा आदर्श मुलींना शिकवण्याची गरज आहे. पण बाबा पहिली गोष्ट, आमच्या आया ठिकाणावर राहिला नाही. एका गावामध्ये एका पोरीनं जीन्स टॉप घातलं आणि घातल्याच्या नंतर तिची माय तिथं आली आणि तिची माय तिला मारायला लागले. गल्लीतले लोक जमा झाले आणि ते सांगायला लागले की बाबा काय असं येण्यासारखं करते. आजकाल फॅशन येते, सगळ्याच पोरी घालत्या जीन्स टॉप घालणं, जीन्स घालणं काही वावगं नाही, सगळ्याच पोरी घातल्या. ती माय म्हणली की बाबा घातलं त्याच्यात आपला दोष नाही, मी घालू नको असं सुद्धा म्हणत नाही. तिने घातली मै कोण घातली. त्यासाठी आधी आयांना सुधारण्याची गरज आहे. आज आमच्या आयांना सांगा, आमच्या मुलींना अहिल्याबाई होळकरांचा इतिहास दाखवा, आमच्या मुलींना प्रतिभाताई पाटलांचा इतिहास दाखवा. सांगेल बाबा, तो इतिहास आज तुम्हा आम्हाला, तोच इतिहास कामा येईल. आणि खरं सांगू, अशाच महापुरुषांचा आदर्श तुम्हा आम्हाला आहे, पण आम्हाला त्याचा आदर्श घेता येत नाही बाबा. दुसरा तिसरा पिक्चर जर रिलीज झाला एखाद्या हिरोईनीचा, आम्ही पटपट तो जर पटकन टीव्हीवर आला नाही, पटकन युट्यूबवर आला नाही, तर पैसे देऊन ते फोनामध्ये डाउनलोड करून घेतो. पण तसा आदर्श आम्हाला अहिल्याबाई होळकरांचा घेता येत नाही, तसा आदर्श आम्हाला छत्रपती संभाजीराजांचा घेतला जात नाही. सांगेल बाबा, आम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल, तर धर्मासाठी जगायचं असेल, आदर्श दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तींचा घ्यायची गरज नाही. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी राजे झाले की त्यांचा आदर्श घ्यावा तेवढं कमी आहे. प्रतिभाताई पाटलांचा, छत्रपती संभाजीराजांचा तुम्हा आम्हाला आदर्श आहे. म्हणून सांगेल, ज्या दिवशी विषय धर्माचा येतो ना बाबा, त्या दिवशी जातपात सगळं विसरून आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे. कारण छत्रपती संभाजीराजांनी सांगितलं की बाबा हिंदू म्हणून जगल्यापेक्षा हिंदू म्हणून मेलेलं कधीही चांगलं.
हिंदू म्हणून जगल्यापेक्षा हिंदू म्हणून मेलेलं कधीही चांगलं. म्हणून बाबा ज्या दिवशी विषय धर्माचा येतो ना त्या दिवशी सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे. मी सांगेल बाबा, जो धर्माचं पालन करतो, जो धर्माच्या बाजूने बोलत असतो, निश्चित त्याचा विजय होत असतो. मग परमात्म्याने ते सांगितलं तुकोबरा, ते सांगतात की बाबा जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल, एक धर्माचं पालन करा, दुसरं परमात्म्याचं नामस्मरण करा. याच देवाचं नाव किती गोडे पाहायचं, घ्या सगळ्यांना हातवरती वर घ्या. असे काटकसर करायची नाही. कीर्तन लाईव्ह चालू आहे, तुमचे हात सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे. हे शिट्ट्या कोण मारल म्हणा, असं विक्षेप होतो ना. घेतले का हातवर? शेवटच्या काय झालं, लखवा झाला काय नाही ना? घ्या मग पक्के हातवर घ्या. घेतले का? घेतले का? चहा पिऊन येऊ का? घरजवळची मग येऊ का? घेतले ना हातावर? हा ते 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 कशावर पायऱ्या पायऱ्यान बसले. माणूस किती घ्या जरशे असे. हा असं हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा किती इमानदार आहे आपण, हाय का नाही? हात वर करा सांगावं लागलं ना, हात खाली का का म्हणलं मी? म्हणलं का? म्हणलं का? मग तुमचे हात कुठे आहे? करावं तेवढं कौतुक कमी तुमचं. सांगेल बाबा परमात्म्याचं नामस्मरण करायचं, त्यासाठी काय कसं उरालं? विठाला विठाला त्यासाठी बाबा तुकोबरा ते सांगतात की तुम्हाला जर परमपदाची प्राप्ती करायची असेल तर पहिलं म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल आणि दुसरं म्हणजे धर्माचं पालन करावं लागेल. कारण काय होतं बाबा, एखाद्या वेळेस आता या ठिकाणी सरी गुणीजन मंडळी उपस्थित आहे म्हणून इथं काही बरं वाटत नाही. मला असं वाटतं 9 ते 11 किती टाइम करतात? 8:30 ते 10:30 का? 9 ते 11 तिथली येले
हा 9 ते 11 कीर्तन वाढून पडतं काय मग सुरू कास का आधी केलं म्हणा 12 लोक केला चालन का एक लोक शुभ आकडा होऊन जातो आहे ना बाबा 2 दिवस कीर्तन सेवा आमच्याच गावातली झाली म्हणा आज बिन उद्या बिन 12 नंतर पाकिट मग वाढन का पुढल्या वर्षी याजन लाव नाही का आज सगळे गुणीजन मंडळी बाबा असं वाटतं की 2 तासाचं 3 तास 3.5 तास कीर्तन केलं तर काही हरकत नाही पण भानगड अशी होती इथं वाढवलं की उद्यापासून झोपेन ना तिथं गेलं की लोक नाव ठेवणार नाही का लोक बोलणार नाही का पैसे घेतील झोपा घेते इथं म्हणून ना नाही ते आपलं दुकान बंद पडन या ठिकाणी गुणीजन मंडळी उपस्थित आहे बाबा खरं सांगू का असे गायक वादक भेटणं म्हणजे काहीतरी नशीब काहीतरी आपल्या गावाचं पुण्य म्हणा म्हणून एवढे गुणीजन मंडळी नाही तर बाबा या पिरियड मध्ये असं होतं कीर्तनकार एखाद्या वेळेस कोणी भेटू शकतं कीर्तनकार कोणी उठून इथं बोलायला लावू शकतं तो सहज बोलू शकतो जो माईक वर अलाउशन देतं त्याला कधी उठवलं त्याला म्हणलं की बाबा जाऊ दे अजून कीर्तनकार आले नाही 2 शब्द बोल ते सहज बोलू शकतं पण गायक वादक होणं सोपं नाही त्यासाठी आणि आपल्याला एवढी गुणीजन मंडळी भेटली करावं तेवढं कौतुक कमी आणि खरं सांगू बाबा जर गाता येतं ना त्यानं गाव विनाकारण कोणाही तरफडा करू पण ज्याला गाता येत नाही त्याला गायचा नाही तरफडा काय होतं बाबा माणसाचं ठीक आहे एखाद्या ठिकाणी जर भजन चालू असलं बाबा 7व्या दिवशी जागराची सेवा असते भजन करावं लागतं मी ते भजन ऐकलं एका ठिकाणी कथा चालू होती कथेत मग मी जागराला गेले मग भजन ऐकायची होती दिवसभर कथा केली रात्री त्या जागराला गेले आणि त्या ठिकाणी माणसानं भजन केलं बाबा पहिले पंचपदी माणसं घेतले त्याला 4-5 गाथ्यातले आले 2-4 गाथ्यातले आले त्यानं तेवढे भजन म्हणले आणि त्यानं माईक ठेवून दिला माईक गेला बायाकडे गेला आणि त्या बायाचे भजन असे नादर राहते कधी कधी तुकोबारायला वाटत असं की बाबा विनाकारण कष्ट घेतले गाथा लिहिला शब्दरचना एवढ्या भारी करते त्या दिवशी त्या बाईनं भजन सुरू केलं बाबा अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन घेतला मोबाईल लावते तुला फोन एवढ्यावर थांबाना नाही तुझी रलायला आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देते म्हणलं म्हातारी एवढे दिवस झाले म्हणलं असं काहीच नाही व्याख्यान करते व्याख्यानाचा पुरेपूर अभ्यास शिवमहापुराण रामायण महाभारत भागवत सगळं करते म्हणलं बरं गुरुदेवांच्या आज्ञेनं गुरुदेवांच्या कृपेनं साधना बरी चालू आहे म्हणलं साधनेत काटकसर नाही कोणती थोडकी मोडकी बरी चालू आहे पण अजून देवाच्या नामराचा नाव मिळा लागला नाही म्हणजे 7-7 दिवस 8-8 दिवस आंघोळी करत नाही ते बरोबर देवाला मिस कॉल देते त्याच्या भजनाशी डोकं लावू नये आणि ते भजन तर वेगळे बाबा पण जात्यावरच्या ओव्या जर ऐकलं आता त्या भजनात बी सोमवारचा दिवस होता महादेवाच्या मंदिरामध्ये एक मायमाऊली एकटीच बसली भजन करायला लागली पार्वती कसा केला गणपतीनं महादेव संन्याशी पार्वती कसा केला गणपतीनं महादेव संन्याशी म्हणलं म्हातारे टोले खायचे काम आहे नाही महादेव तर संन्याशी मग गणपती कुठून आला इना कारण नको त्या गोष्टीत त्याला म्हणलं की आई असे भजन म्हणणे आपल्या गावातल्या 2-4 बायाच पाठ येते कोणाला येतं ते हातवर करा जिजामाय कुठे गेली कुठून नाही का आहे ना हा खरंय बाबा पक्का अनुभव बाबाला मला वाटतं एकादशीला दोन्ही पार्टी एकटी राहते का आपल्या म्हणून असं दिसून राहिली इथं नाही तर घेतल्या असत्या 2-3 जणी आहेत त्या अरे हा सांगेल बाबा आणि मग ती एवढ्यात थांबा ना एवढ्यात थांबली नाही पुढे तिनं सुरू केलं मी म्हणलं की आई अशी भजन म्हणू नये मग काय म्हणायचं म्हणे म्हणलं असं म्हणा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तया न बाधी क्रोध काम असं म्हणा म्हणलं जरा बरं वाटतं भजन केल्यासारखं ती भजन सुरू केलं असंच भजन सुरू केलं तिनं ती म्हणायला लागली की शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मई चुलती म्हणलं इनाकारण डोक्यात हाणून घ्यायची शेळ आहे का नाही इनाकारण कुठंही डोकं लावायचं नाही कशाची हिजवडणी कुठं करायची नाही एका ठिकाणी बाबा हिंदू समाजाचे मुस्लिम समाजाचे दोघी बाया बसल्या जात्यावर कशावर
जात्यावर. आणि त्या जात्याची भानगड अशी बाबा, खायचं एकाच आणि गायचं एकाच. काय खायचं एकाच, खात्या कोणचं, खात्या कोणचं, नवऱ्याचं, गात्या कोणचं, भावाचं गात्या. हा नियम आहे त्याचा, त्याच्यात काही सांगायचं काम नाही. आता ते जात्यावर बसली आणि तिनं भजन सुरू केलं. ती म्हणायला लागली, मग मुंबईला गेला, पाटले घेऊन आला, दिल्लीला गेला, शेवणपीस घेऊन आला, आणि 5-50 गावाचे नावं घेतले आणि 5-50 वस्ताचे नावं घेतले. म्हणजे मुस्लिम समाजातील मेळच लागत नव्हता. कोणत्या गावाचं नाव घ्या, कोणत्या भावाचं नाव घ्या, कोणत्या वस्ताचं नाव घ्या. ही म्हणायला लागले, फरजाना बोल बोल 2-4 ओव्या. फरजाना म्हणले, का फलत आले म्हणे बाबा, कधी ओव्या पाहिल्या नाही, कधी वस्ता पाहिल्या नाही, कधी वस्ताचे नाव येत नाही, हे काय फलत आली म्हणे. पण तिनं हुशार होती ती जरा, तिनं ओव्या सुरू केला. तेरा जिधर जिधर का यावा मेरा उधर उधर का या, तेरे भाई ने जो जो लाया वो मेरे भाई ने वो लाया. ओव्या सुरू केल्या. तिला मेळच लागत नव्हता नेमकं कोणत्या वस्ताचं नाव घ्या, कोणत्या कशाचं नाव घ्या, कोणत्या भावाचं नाव घ्या, कोणत्या गावाचं. त्याच्या ओव्याला भारी राहत्या. त्या ओव्याशी आपण डोकं लावायचं नाही. त्याची वाक्यरचना जर पाहिली बाबा, ब्रह्मदेव एखाद्या दिवशी प्रसन्न होऊ शकते, त्यात काही शंका. लय भारी मेळ लावते त्या. एकीनं शेतात गेली, शेतात तिनं निंता निंता ओव्या सुरू केल्या. लिंबाच्या झाडा खाली आपला भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी, कोण्या मेल्यानं केली काडी, आली पोलिसाची गाडी. आहा, त्या ओव्या सुरू केल्या. एक ओव्याची गंमत भारी बाबा. खायचं एकाचं, गायचं एकाचं, खात्या कोणचं, नवऱ्याचं, गात्या कोणचं, भावाचं. वा, पक्का अनुभव दिसतो हाय ना बाबा. हा, काय होतं पहा, शेती जात्या, शेती केल्यानंतर असं पाहता आता भाऊबीज दिवाळी जवळ आली, आणि ते मालाची गंमत अशी बाबा, ती बी बरोबर दिवाळी भाऊबीज पाहूनच काढायली येते. शेती केली की त्या कापसाच्या ज्या बोंड्या राहत्या का, कापूस जो राहतो का, त्याच्या बोंड्या 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 तोडून आणती, काही बकरेल सारती, काही ज्या ज्या वाळल्या त्या काढती, त्या कापूस काढती, आणि कापूस काढल्यास नंतर ते वाळू घालती, खळे करते, मक्काच खळं करते, तुरीचं करते, सोयाबीनचं करते, हरभऱ्याचं करते, सगळे खळे करते, दाणे सगळे एकखट्टी करते, बरोबर त्याच्या पोताड्या 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 बांधती, घरी आणती. घरी आल्याच्या नंतर तो बाबा आला 2-4 पोताड्या गुतून माग, आणि ते म्हणतो, हाय का वाळेल मिरच्या, हरभऱ्याची डाळ, सोयाबीनची डाळ. आणि तेवढं पाहिलं की हिला तो आवाज बरोबर येतो, आवाज बरोबर येतो. तशीच मागच्या घरातून पुढे पळत येते आणि सांगते की भाऊ कशी घेतली डाळ, सोयाबीन कस काय घेतली. तो म्हणतो, आई 100 रुपये किलो घेतली. ती म्हणे, आता तर मागे एक माणूस गेलता, त्याने 200 रुपये किलो झाली, तुला 100 सांगतो. त्याच्या डोक्याला लावून तो म्हणतो की बाई तू एक काम कर, 200 तर 200 घेऊन घे, काही तू ये नाही मग ये नाही, मग आपण 150 लावून टाकू. ती म्हणती बरं. घेतलं ते इकून टिकून त्याचे पैसे करते. पैसे घेतले बरोबर, काही गादी खालचे काढते, सोप्या खालचे काढते, डाळीच्या डब्यातले काढते, तांदळाच्या डब्यातले काढते, सगळे एकखट्टी करते. माहेराला जाते. माहेराला गेल्याच्या नंतर भावाला म्हणते, दादा हा जायचं होतं रे. तो म्हणतो, बाई जायचं होतं खरं आहे, पण आता तुला काही कपडे लत्ते घ्या ना पडा. कपडे लत्ते नाही भाऊ, घरी कपाट फुल भरलं, कपाट फुल भरलं घरी, कपडे लत्त्याची काही अपेक्षा नाही. जर ते साड्या जर माझ्या अंगावर पडल्या म्हणे तर जागीच जाईन. साड्या भक्कम झाल्या म्हणे, पोरायला कपड्याला उताडा आला म्हणे, तू कपड्याच्या काही फंद्यात पडू नको. मग काय करायचं, मग एक काम कर म्हणे, मला गंठण करतो. मला बावळी झाली काय, इथे 1 किलो तेल 2 महिने पुरवणं चाललं आणि तुला गंठण करायचं. ती म्हणली, दादा तू ताण नको घेऊ म्हणे, माझ्याकडे पैसे. काय, माझ्याकडे पैसे, हे पैसे घे म्हणे, आणि त्या पैशाचं काय कर, गंठण करून आण. तिनं ते पैसे दिले भावाजवळ. भाऊ गेला, गेल्याच नंतर ते गंठण करून आणलं, तिच्या हातात दिलं. आता हे म्हणते, दादा येते रे मी. गंठण घेतलं, गळ्यात घातलं, इकडून गेलती मोकळ्या गळ्यानं, तिकडून गंठण घालून आली. 2-4 बाया भेटल्या. घरी आल्याच नंतर येणं बाबा, घरी आल्याच नंतर तिने लेकराला चहा पाणी करून द्याला नाही. नवऱ्यात दर्शन नाही, सासऱ्यात दर्शन नाही, पोरा पाहणं नाही, लेकीकडं पाहणं नाही, सुनाईकडं पाहणं, कोणाकडंच नाही. बरोबर भावाच तिथून आली, थैली ठेवून दिली, आणि थैली ठेवली तशीच शेजारणीच्या घरी जाऊन बसली. तोंड हात पाय धुतले नाही, कपडे बदलले नाही, तशाच तशा अवस्थेमध्ये शेजारणीकडे जाऊन बसली. शेजारणी जवळ बसल्याच्या नंतर साधी सुधीने बसली. तिला म्हणायला लागली, कौ बाई
2-4 दिवस घरी नव्हते, फोन बी करणं झाला नाही माय. लय ध्यान येत होती, मला वाटत होतं की पोरग कसं असन, पोरगी कशी असन. आपण काही बी करतो ना बाबा, भाव राहत नाही. आपण परमार्थ जरी करतो ना, त्या परमार्थात बी भाव राहत नाही. ती ते माळी दाग ते गंठनाला हात लावायला लागले आणि सांगायला लागली की बाया 2-4 दिवस झाले काही मेळच लागला नाही माय, कस काय पोरं बाळ. पण तिचं लक्ष गेलं, ती म्हणते कव गंठन केलं काय व, इकडून तर मोकळ्या गाळानं गेलती तिकडून गंठन घालून आली. ती म्हणते बाया काय सांगू, मग भावा समालदार आहे माय, माझ्या भावाकडे एवढे पैसे माय. आणि तो म्हणला की ताई हा कपडे लत्ते काही घेत नाही, तू गंठन करून घे. घरी येते सगळ्या बायाला गावात हिंडून ते गंठन दाखवते. केलं कोण बाबा, पैसे कोणचे होते, कोणचे होते बाबा, नवऱ्याचे. आणि सांगते कोणचे, भावाचे. म्हणून सांगेल बाबा आपण करतो परमार्थ करतो. भजन ते ओंगळवाने नरका जाय चुकेना. सांगितलं बाबा परमार्थ करत असतो, नामस्मरण करतो, त्यासाठी भाव अंतकरणामध्ये असावा लागतो. पण आपल्या अंतकरणामध्ये भाव नाही. पंढरपूरला जातो, इकडून थैल्या रिकाम्या नेतो आणि तिकडून भरू आणतो, हाय ना. इकडून रिकाम्या थैल्या येतात, तिकडून भरू थैल्या येत्या. एखादं बाबा माणसं सारखं स्वार्थी काही नाही. एखाद्या ठिकाणी जर तांदूळ सांडले असले, धान्य सांडलं असलं, चिमण्या येत्या, पाखरं येते, पक्षी येते, जनावर येते, त्याच्या पोटाला लागतं तेवढं खाते ते चालल्या जाते. पण माणूस जर तिथे गेला, ते 2-4 पोताड्या संग घेऊन येतात आणि ते म्हणतं की बाबा आता जर नुसतं हातात जर नेलं नसतं, एकाच टायमाचा भात होईल. पोताड्या नेल्या तर कसं, पोराला दप्तर नव्हतं तेवढं दप्तर होईन, पेन होईन, पेन्सिल होईन. हा चालतं ना, असं होतं ना. हा माणसासारखा स्वार्थी प्राणी कोणता नाही. पंढरपूरला जातो, कुठेही जातो, पण अंतकरणामध्ये भाव राहत नाही. मग तो भाव अंतकरणामध्ये असावा लागतो. आमचे गुरुवर्य बाबा आढवणे बाबा एक विनोदाने एक दृष्टांत सांगत असतात. धावत्या आडीत दृष्टांत सांगते. कीर्तन जे विठ्ठल केलं चालेल ना. हा मग त्यानं काय केलं बाबा, तर बाया दिंडीत जात होत्या आणि ते एका बाईनं, म्हातारी होती ती कर्नाटकची होती, ती म्हणली की महाराज एवढा फोन लावून द्या. नंबर सांगितला, नंबर लावला, ती फोनवर बोलायला लागला. हॅलो हॅलो बोला की वा. ते म्हणलं बोला, कोण बोलतं, मीच बोलते वा. त्याची भाषा ती कर्नाटकाची. बरं म्हातारी नंतर सांगायला लागली, पोरं बाळा कसे हाय ते, पोरं बाळ का चांगले असतात बघा. म्हातारं सांगतं पोरं बाळ का चांगले असतात बघा. बरं माय बकडी कस काय, बकडी बी चांगले असतात बघा. आता जनली तिने पिल्ले दिले, दोन काळ्या रंगाचे नाही का पांढऱ्या रंगाचं म्हणतो की वा. सांगितलं तिनं. म्हातारीनं फोन ठेवला आणि डोळे बंद केले. डोळे बंद केले, विचारलं की म्हातारी पांडुरंग दिसायला का आधीच जाता जाता, पंढरपूरचा पांडुरंग दिसायला का तुला याच्यातून. ती म्हणली की नाही बाया मला नाही का काय दिसायला म्हणे, तिचे पिल्ले दिले म्हणे आता बकरीना ते टुन 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 उड्या मारताना दिसायले म्हणे. अंतकरणामध्ये भाव नाही बाबा, अंतकरणामध्ये भाव असावा लागतो. ह्याच भावाने परमात्मा वश केला जातो. या ठिकाणी सगळीच गुणीजन मंडळी उपस्थित आहे, सगळ्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि खरं म्हणलं बाबा माझंच दुर्दैव असं, कदाचित मला वाटतं 2 वर्ष झाले कीर्तन व्हायला आहे ना. दुर्दैव असं बाबा की ज्यांना अपेक्षा होती, ज्यांना पाहायचं होतं, ज्यांना अभिमानाने मिरवायचं होतं, ज्यांना सांगायचं होतं, आज तीच व्यक्ती या ठिकाणी राहिली नाही. खरं सांगू का बाबा, बाबा गेले संस्थांचं वचन हरपलं. बाबा गेले संस्थांचं वचन हरवलं. मला नेहमी सांगत होते पहा की बाळा आता थोडंफार चालू आहे म्हणे, एक दिवस असा येईल, एक दिवस तुला खाली राहता येणार नाही, एक दिवस खाली राहणार नाही, कटाळशील म्हणे कार्यक्रम करू करू. खरं आज इच्छा पुरी झाली. पण दुर्दैव माझं असं की आज बाबा या ठिकाणी हजर नाही. आपल्या संस्थांचे जे अध्यक्ष होते सांडू बाबा या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु बाबांचा आशीर्वाद पाठीशी आहे. नेहमी सांगते बाबा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे, म्हणून आज महाराष्ट्रभर फिरते. असाच जर तुमचा आशीर्वाद असला तर उद्या जगभर फिरेन, यात काही शंका. गावाचा आशीर्वाद पाहिजे बाबा, नाही तर काही कितीतरी गावात मी परिस्थिती अशी पाहते बाबा, लोकल कधी विचारले बाई तुमच्या गावातला तेव्हा मारत काय कीर्तन येत त्याला, नुसतं एवढत फिरतं. मला तर नाही वाटत माहिती कीर्तन करत असन. पण बाबा आपल्यावर तेवढी देवाची कृपा आहे. कोणीच असं म्हणत नाही, म्हणत्या कोणी म्हणत नाही ना, म्हणून नका हात जोडून विनंती. सगळ्या गावकऱ्याचं भरभरून असं प्रेम मिळालं बाबा. असंच प्रेम मला शेवटपर्यंत द्या, निश्चितच गगनाला यश भिडेल. फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी असला पाहिजे.
तुकोबराय हे सांगतात की बाबा परमार्थ करायचा त्यासाठी काय करावं लागेल. साधन सोपं आहे, सुलभ आहे, घ्यायला काही लागत नाही. पण केव्हा अभंगाचं शेवटचं तुका मन शोधन सुलभ गोमाटे तुका मन साधन सुलभ गोमाटे तुका मने साधन सुलभ गोमटे तुका मने साधन सुलभ गोमटे तुका मन साधन सुलभ गोमाटे तुका मन साधन सुलभ गोमाटे तुका मने साधन सुलभ गोमटे तुका मने साधन सुलभ गोमटे आय परि उपतिष्ठे पूर्व पुण्ये परि उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपदे आवडे मग राम नामे उपदे आवडे परि उपतिष्ठे पूर्व पुण्य परि उपतिष्ठे पूर्व पुण्य राम नामे उपदे आवडे मग राम नामे उपदे आवडे सुख घरोघरी वाढू लागे सुख घरोघरी वाढू सुख घडोघडी सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे हारा वाढू लागे सुख गडो गडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे गडो गडी वाढू लागे सुख गडो गडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे सुख
सुख घडोघडी वाढू लागे आ सुख घडोघडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे शिवाय धार नाही ह्या तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही ह्या तलवारीच्या पातीला छत्रपती शिवरायाशिवाय मान नाही ह्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज की सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे मग राम नामी उपजे आवडी मग राम नामे उपजे दादा फक्त एक काम करा, आता जे उठलं का जागेवर त्याच्याकडे कॅमेरा झूम करा. कीर्तन पुरं होस्तर जय विठ्ठल होस्तर कोणी उठायचं, मागून सूचना दिल्या जात्या ते ऐकूपर्यंत कोणी उठायचं. जे उठलं का उद्या ते रेकॉर्डिंग मध्ये दिसन त्याच्याकडून दंड वसूल करायचा. म्हणून बाबा या ठिकाणी सगळ्या जणांची गोड या ठिकाणी साथ आहे. सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. पखवाजाच्या कार्य अशी रत्न पाहिजे बाबा. खरं मी पहिलं सांगितलं आपल्या गावचं भाग्य तर भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आपलं एवढा भव्य दिव्य स्वरूपामधला कार्यक्रम घडणं साहजिक आहे, सहज सोपं झालं बाबा. आणि ते एवढं नियोजन करायचं म्हणलं की त्याच्या आधी 10-12 महिन्यापासून आधी तयारीत असलं. पुढच्या सप्त्याची सुपारी आताच देऊन ठेवली पाहिजे, आताच तयारी झाली तेव्हा ते बरं राहतं. पण आपलं एवढं होऊन बी सगळं काही व्यवस्थित झालं. सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे बाबा. पखवाजाच्या साथीला आमचे किरण दादा असतील. मला वाटतं दादाची आमची पहिलीच भेट आहे ना, या आधी कुठं भेट नाही. दादांच्या हिच्याने नतमस्तक द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आमचे आपल्या परिसराचं वैभव आमचे शिवदादा असतील. आपल्या पहिल्याच कीर्तनातली सपोर्ट सिस्टम आहे ती. टाळे वाजवाना चांगल्या. गुलाबजाम धकले नाही काय चांगले धकले ना, मग पक्क्या टाळ्या वाजवायच्या ना. हा आमचे असं नाही एका तालात वाजवा सगळ्यांत जोरदार. आता जरा मजा आली. आमचे शिवदादा असतील त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्यांच्या हिच्याने नतमस्तक. आपले गाडेकर बाबा असतील, बाबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. असे जुनं ते सोनं आहे बाबा. असे जुने मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असले जर बरं वाटतं. आणि आपलं पहिलं जुगाड आपलं म्हाताऱ्या लोकांशी पटकन बसतं जरा. हा आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हिच्याने नतमस्तक द्यावे तेवढे धन्यवाद कमी.
माझ्या गुरुस्थानी असलेले आपले प्रकाश बाबा असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आपले बाबा लिहायचे बाबा का? हा, सुदाम बाबा असतील, बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक द्यावे तेवढे धन्यवाद कमी. बाबा नाव सांगा ना. हा, भगवान बाबा असतील, तुम्ही सांगा बाबा मला खालून खालून, मी काय काय घेते. हा, आपले भगवान बाबा असतील, त्यांच्याही चरणी नतमस्तक. आपल्या गावचे 2 नवीन हिरे तयार होत आहे. हर्षल दोघं एकाच राशीचे झाले, दोघं या ठिकाणी उपस्थित आहे. चिमुकले आमचा वीरेंद्र असेल, विठ्ठल असेल, सगळीच गुणीजन मंडळी. रितेश, तुझं नाव काय बाळा? युवराज. हा, युवराज भैया या ठिकाणी उपस्थित आहे. सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझी वडीलही कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आई साहेबही या कीर्तनाला उपस्थित आहे. पहिली गोष्ट बाबा, गावात कीर्तन करायचं, इकडं रोजचे 2-2, 3-3 कीर्तन चालू. पाहत असाल तुम्ही ग्रुपला, बॅनर, स्टेटसला, एवढे कीर्तन झाले सकाळपासून. बाई फिक्री ते कसं होईन व धनु चांगलं असं म्हण बरं, तसं म्हणलं मम्मी रोजचे कीर्तन चालू आहे. म्हणलं आज लोक 1000-1500 कीर्तन झाले, तो कशाला ताण घेती. आई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आमच्या आजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला पक्का ऍक्ट येऊन गेला आता. गंध लावेल दिसले की म्हणते बरोबर की नाही बाबा.